मित्रांनो, गुंतवणुकीच्या जगामध्ये वॉरन बफेटचं नाव नेहमी घेतलं जातं आणि वॉरन बफेटचा जेवढा परफॉर्मन्स आहे स्टॉक मार्केटचा तसा परफॉर्मन्स करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वॉरन बफे कशा प्रकारे स्टॉक निवडतात, त्यांची स्टॉक निवडण्याची पद्धत काय आहे आणि त्यानुसार आपण स्टॉक कसे निवडू शकतो. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, वॉरन बफेटची थोडी आकडेवारी आपण बघूया. 1965 ते 2024 या जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये S&P 500 म्हणजे तिथला इंडेक्स, त्या S&P 500 ने 39,000% रिटर्न्स दिलेले आहेत, 39,000%. आणि त्याच पिरियडमध्ये त्याच मार्केटमध्ये जी बर्कशायर हाथवे ही वॉरन बफे यांची इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, त्या कंपनीने 55,00,000% इतका परतावा दिलेला आहे. 55,00,000%. म्हणजे जर ₹1 गुंतवला असता तर या म्हणजे 1965 मध्ये जर ₹1 गुंतवला असता तर 2024 मध्ये त्याचे ₹55,00,000 झाले असते. आणि हा जबरदस्त परफॉर्मन्स आहे. हा परफॉर्मन्स वॉरन बफे यांनी मिळवला, म्हणून आज ते जगामध्ये प्रसिद्ध आहेत. यासाठी वॉरन बफे यांनी काही ट्रेडिंग नाही केल्या, वॉरन बफे यांनी खूप जास्त रिस्क नाही घेतली. तर वॉरन बफे यांनी काय केलं, त्यांनी कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे अगदी फोकस छोटासा परंतु कन्सिस्टंटली वाढणाऱ्या कंपन्यांचा पोर्टफोलिओ बनवला. त्यांनी फक्त शेअर्समध्ये नव्हे तर त्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले ज्या कंपन्या वाढत आहेत. आणि आज आपण तेच बघणार आहोत, कशा प्रकारे आपण अशा कंपन्या निवडायच्या आहोत. आपण जनरली काय करतो, आपण करतो स्पेक्युलेशन. म्हणजेच काय की हा शेअर वाढेल, तो पडेल, त्याची बातमी आली, त्याच्या मागे काहीतरी न्यूज तुम्ही ऐकली, टिप कोणीतरी दिली आणि मग आपण इन्व्हेस्ट करायला जातो. वॉरन बफेटचा मार्ग तो नाहीये. वॉरन बफेटचं सांगणं काय आहे की जी कंपनी वाढते, जी कंपनी ऑलरेडी कन्सिस्टंटली वाढते, जो व्यवसाय, जो बिझनेस, शेअरची प्राइस नव्हे, जो बिझनेस कन्सिस्टंटली वाढतोय, फ्युचरमध्ये त्याचे वाढण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. हा लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी, शक्यतांचा नियम आहे की जो बिझनेस ऑलरेडी चांगला परफॉर्म करतोय, कन्सिस्टंटली परफॉर्म करतोय, तो फ्युचरमध्ये पण परफॉर्म करू शकेल. ठीक आहे, तर हा त्यांचा मार्ग आहे. ते कधी न्यूजच्या मार्गाने नव्हे तर त्या स्टॉकचे फंडामेंटल्स चेक करून त्या कंपनीचा परफॉर्मन्स भविष्यात कसा आहे याचा अंदाज बांधून मग ते इन्व्हेस्टमेंट करतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक टर्न अराउंड इल्युजन मध्ये असतात. म्हणजेच काय, जी कंपनी आज कदाचित चांगलं करत नाहीये पण भविष्यात उलट होऊ शकतं, भविष्यात टर्न अराउंड करेल आणि प्रचंड वाढेल, अशा प्रकारची एक भावना असते लोकांची आणि तिथे ते गुंतवणूक करतात. पण ही खूप रिस्की गुंतवणूक आहे, कारण टर्न अराउंड हे प्रत्येक वेळेला होईलच असं नाही, होईल तर ते लवकर होईल असं नाही आणि त्याच्या शक्यता कमी होत जातात. पण जी कंपनी ऑलरेडी चांगलं करते त्याचे फ्युचरमध्ये चांगले करण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा आहे कॉन्सेप्ट ऑफ कन्सिस्टंट कंपाऊंडर्स. हा शब्द महत्वाचा आहे. कन्सिस्टंटली आपल्या गुंतवणुकीला कंपाऊंड करणारे, वाढवणारे हे स्टॉक्स असतात. आणि इनफॅक्ट स्टॉक नव्हे तर या कंपन्या असतात आणि त्या कंपन्यांचे शेअर्स आपण घेऊन स्टॉक ठेवले पाहिजेत आपल्याकडे. ठीक आहे, तर मित्रांनो, कन्सिस्टंट कंपाऊंडर शोधण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आता आपण इथे सोपी करून बघूया. आणि मी तुम्हाला उदाहरणासहित सांगणार आहे, प्रॅक्टिकली सांगणार आहे. त्यासोबत मी तुम्हाला एक फ्री स्क्रीनर पण देणार आहे, जिथे तुम्ही हे सगळे पॅरामीटर्स वापरून सध्याच्या काळातल्या चांगल्या कन्सिस्टंट कंपाऊंडिंग कंपन्या शोधू शकता. ओके, चला तर मग आपण आता हे पॅरामीटर्स कोणते आहेत ते बघूया. पहिला पॅरामीटर आपण जो बघतोय तो आहे कंपनीची प्रॉफिटेबिलिटी आणि एफिशियन्सी दाखवणारा. हा आहे रिटर्न ऑन इक्विटी, ROE नावाने हा ओळखला जातो. रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे काय, तुमच्या माझ्यासारख्या गुंतवणूकदारांनी कंपनीला जे पैसे दिलेले आहेत, इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्याला म्हणतात इक्विटी. ठीक आहे, मालकांनी गुंतवलेला पैसा तो म्हणजे इक्विटी. आता कंपनी जी आहे, मॅनेजमेंट जी आहे, हा पैसा वापरून बिझनेस करते आणि त्याच्यावर परतावा मिळवून देते, त्याच्यावर रिटर्न्स मिळवून देते. तर किती पैसे त्यांनी मालकांकडून घेतलेत, शेअर होल्डर्स कडून घेतलेत आणि त्याच्या बदल्यात किती त्या कंपनीने बिझनेस केलेला आहे, याला म्हणतात ROE. आणि एक सिंपल रूल लावायचा झाला तर ज्या कंपन्यांनी मागच्या 3 वर्षात ऍटलिस्ट 20% ROE केलेला आहे, म्हणजे 20% किंवा त्यापेक्षा जास्त रिटर्न्स आणून दाखवलेले आहेत, अशा कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करायची. आता हे रिटर्न्स म्हणजे शेअरची प्राइस नव्हे तर कंपनीने जो बिझनेस करून त्यातून प्रॉफिटेबिलिटी आणले ते रिटर्न्स. ठीक आहे,
याला म्हणतात ROE, रिटर्न ऑन इक्विटी. आपल्याला फक्त बघायचंय की ROE 20% पेक्षा जास्त आहे की नाही. लगेचच मी तुम्हाला प्रॅक्टिकली ते दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठे बघायचं, कसं बघायचं ते पण लक्षात येईल. त्यासाठी मित्रांनो आपण इथे screener.in या साईटवर आलेलो आहे. SCREENER screener.in या साईटवर जा, लॉग इन करा. फ्री अकाउंट आहे, पैसे देण्याची आवश्यकता नाही. आणि इथे मी टायटन नावाची एक कंपनी उदाहरणासाठी घेतलेली आहे. हे एक एक्झाम्पल आहे, कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन नाही, हे लक्षात घ्या. जे मुद्दे आपण शिकतोय ते प्रॅक्टिकली करण्यासाठी आपण टायटनचं एक्झाम्पल बघतोय. तर पहिला पॅरामीटर जो आपण बघितला होता तो होता रिटर्न ऑन इक्विटी, ROE, आणि तो आपल्याला 3 वर्षांसाठीचा मागचा बघायचा होता. आणि इथे बघा आपल्याला हा दिसतोय ROE 3 इयर्स. हा 3 वर्षाचा ROE आहे 34.4%, म्हणजे हा नक्कीच 20% पेक्षा जास्त आहे. तर ही कंपनी पहिल्या पॅरामीटरमध्ये पास झाली. आता आपण दुसऱ्या पॅरामीटरकडे जाऊया. दुसरा पॅरामीटर आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. हा ROEचाच भाऊ आहे, ROC याला म्हणतात. आपण मगाशी बघितलं ROE मध्ये फक्त मालकांकडून जे पैसे मिळालेले त्याच्यावर कंपनीने कसा परफॉर्मन्स केलेला आहे. पण कंपनी वेगळ्या मार्गाने पण पैसे उभारते, आणि तो दुसरा मार्ग असतो कर्जाचा. तर कंपनी मालकांकडून पण पैसे घेते, म्हणजे मालक पण इन्व्हेस्ट करतात, प्लस बँका आणि इतर कर्जदार पण कंपनीला पैसे देतात. ती इन्व्हेस्टमेंट नसते, कारण ते त्याच्यावर व्याज परत घेतात. ठीक आहे. तर कंपन्या या 2 मार्गातून पैसे वापरतात, इक्विटी आणि डेट. इक्विटी आणि डेट यांचा मिळून जो परतावा कंपनी देते त्याला म्हणतात ROCE. इथे पण आपल्याला हाच रूल लावायचा आहे की 3 वर्षांमध्ये, मागच्या 3 वर्षांमध्ये कन्सिस्टंटली 20% पेक्षा जास्त परतावा ROCE वर दिलेला आहे का. ठीक आहे. काही लोक इथे 15% पण यूज करतात, पण आपण थोडं आणखीन स्ट्रिक्ट वापरूया, सो 20%. आणि सिमिलरली एक्झॅक्टली आपण स्क्रीनरवर टायटनच्या या स्टॉकमध्ये बघूया. ROCE कुठे आहे. हा ROCE 3 वर्षाचा दिसतोय 22.6%. सो हा पण 20च्या वर आहे. सो इथे पण ही कंपनी पास झालेली आहे. समजा हे पॅरामीटर तुम्हाला इथे दिसत नसतील तर तुम्हाला इथे एडिट रेशिओचा ऑप्शन दिसेल, तिकडे जा आणि एडिट रेशिओचा ऑप्शन इकडे तुम्हाला सर्च करता येते. ठीक आहे. जो पण पॅरामीटर पाहिजे तो सर्च करा, आणि सर्च केल्यानंतर त्याला टिक मार्क करा अशा प्रकारे, म्हणजे तो तुम्हाला इथे वरती दिसायला लागेल. हे सगळे टिक तुम्हाला पाहिजे ते पॅरामीटर टिक करून झाल्यानंतर सेव्ह करा क्विक रेशिओज ना, म्हणजे ते तुम्हाला त्या स्टॉकचं नाव सर्च केलं तर लगेचच दिसते. आता आपण जाऊया पुढच्या पॅरामीटरकडे. सो 2 पॅरामीटर आपण बघितले, ROE आणि ROCE. कंपनी पैसा कसा वापरते याची एफिशियन्सी हे पॅरामीटर्स दाखवतात. आता आपण दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आलेलो आहोत, सेफ्टी अँड फायनान्शियल हेल्थ. या कंपनीची ओव्हरऑल हेल्थ कशी आहे, आणि त्याच्यासाठी एक खूप महत्वाचं पॅरामीटर आपण इथे बघतोय, डेट टू इक्विटी रेशो. म्हणजे कंपनी इक्विटी मार्गाने पण पैसा उभा करते आणि कर्ज मार्गाने पण पैसा उभा करते, हे दोन्ही आपण बघितलं. आता या दोघांमधला बॅलन्स कसा असला पाहिजे, तर कर्ज जास्त नाही असलं पाहिजे. आपण जेवढं कमवतोय, आपलं जेवढं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त आपलं देणं नाही असलं पाहिजे, कर्ज नाही असलं पाहिजे, हे लॉजिक. तर इक्विटीचा जो पैसा आहे तो नेहमी कर्जाच्या पैशापेक्षा जास्त असला पाहिजे. म्हणजे मालकांनी स्वतःचे पैसे जास्त टाकले, कर्ज जे आहे ते कमी घेतलंय. आणि जनरली बघा कुठलाही बिझनेस असला तर त्याला कर्ज घेणं भाग आहे. असं नाही की कर्ज वाईट आहे, पण गरजेपेक्षा जास्त अति कर्ज वाईट आहे. तर तो अतिचा फॉर्म्युला काय आहे की डेट टू इक्विटी आपण रेशिओ समसमान केले. सो इक्वल पार्ट ऑफ डेट इक्वल पार्ट ऑफ इक्विटी केलं, म्हणजे डेट टू इक्विटी रेशो 1 आला. आणि जेव्हा मी म्हणतो की डेट टू इक्विटी रेशो 1 पेक्षा कमी पाहिजे, याचा अर्थ डेट कमी पाहिजे, कर्ज कमी पाहिजे. ठीक आहे. तर हा पॅरामीटर आपण बघतोय, जी पण कंपनी आपण घेतोय निवडतोय त्याचा डेट टू इक्विटी रेशो चेक करूया, तो 1 पेक्षा कमी पाहिजे. आता टायटनच्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे हा टायटनचा आपल्याला पॅरामीटर दिसतोय, आणि डेट टू इक्विटी इथे आपल्याला दिसतोय 0.93, म्हणजे हा 1 पेक्षा स्लाइडली खाली आहे, विच इज गुड, ऍक्सेप्टेबल. तर या पॅरामीटरमध्ये पण ही कंपनी पास झालेली आहे. आता जाऊया आपण पुढच्या पॅरामीटरकडे, आणि तो आहे कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीचा आणि कंपनीच्या ग्रोथचा. लक्षात घ्या, कन्सिस्टंट कंपाऊंडर कंपनी आपण शोधतोय जी बिझनेस सतत सातत्याने वाढवत राहील. ते आपल्याला कुठे दिसणार, कंपनीचं सेल्स वाढला पाहिजे, कंपनीला प्रॉडक्ट्स विकता आले पाहिजेत. समजा कंपनीची कॉम्पिटिशन जास्त चांगलं करते, जास्त चांगले प्रॉडक्ट्स कॉम्पिटिटरने आणले, तर त्या कंपनीचा सेल जास्त होईल का, नाही होणार, कारण कॉम्पिटिशनचा सेल जास्त होईल. आणि म्हणून इथे आपण चेक करतोय की कुठल्या कंपनीचा रेव्हेन्यू म्हणजे सेल्स जास्त वाढतोय. किती वाढतोय, तर तो अगेन मागच्या 3 वर्षात कन्सिस्टंटली 15% पेक्षा जास्त वाढतो आहे. अशा कंपन्या आपण निवडणार.
तर आता आपण बघूया आपल्या एक्झाम्पलमध्ये टायटनच्या केसमध्ये कशा प्रकारे हा आपल्याला परफॉर्मन्स दिसतोय. तर इथे आपल्याला शोधायचा आहे रेव्हेन्यू. कुठे गेला बरं, हा हे बघा, सेल्स ग्रोथ ओव्हर 3 इयर्स. सेल्स ग्रोथ ओव्हर 3 इयर्स किती आली, 29.2%. म्हणजेच ही कंपनी सातत्याने वाढते, नवे नवे प्रॉडक्ट्स बाजारात आणते, ते बाजारात विकले देखील जात आहेत कारण त्यांचा सेल्स वाढतोय. ठीक आहे, तर हा एक पॅरामीटर आपण बघितला जिथे ही कंपनी पास झालेली आहे. मग प्रॉफिटेबिलिटीकडे पण जाऊया. नुसतंच माल विकून फायदा नाही, तर तो माल अशा किमतीला विकता आला पाहिजे ज्याच्यातून कंपनीला जास्त फायदा होईल, जास्त प्रॉफिट होईल. आणि म्हणून कंपनीची प्रॉफिटेबिलिटी पण आपण चेक करूया. अगेन सेम रूल इथे लावलेला आहे. 3 वर्षाच्या परफॉर्मन्समध्ये, मागील 3 वर्षाच्या परफॉर्मन्समध्ये कंपनीने सातत्याने 15% पेक्षा जास्त प्रॉफिट कमावून दाखवलंय. आणि इथे आपण जर बघितलं तर आपल्याला हा प्रॉफिट फॉर 3 इयर्स हा जो पॅरामीटर इथे दिसतोय बघा, तो पण 16.5% आहे. सो हे पण 15% पेक्षा जास्त डबल डिजिट प्रॉफिट आहे आणि ते पण 15% पेक्षा जास्त आपल्याला इथे दिसतं. तर या पॅरामीटरमध्ये पण ही कंपनी पास झालेली आहे. म्हणजेच काय की या कंपनीचा सेल्स पण वाढतोय, बिझनेस पण वाढतोय, प्रॉफिटेबिलिटी वाढते. म्हणजे कॉम्पिटिशनवर मात करून सातत्याने ही कंपनी पुढे जाते, कन्सिस्टंट कंपाऊंडर आहे. नाव अल्टिमेट ट्रूथ, चौथा जो कॅटेगरी आपण बघतोय ती आहे अल्टिमेट ट्रूथ, म्हणजे कॅश फ्लो. भरपूर माल विकला तरी सुद्धा त्याचे पैसे जर ग्राहकांनी दिलेच नाहीत किंवा उधारी ठेवली किंवा बॅड डेट झालं, आलंच नाही पैसे, तर त्या कंपनीला नुकसान होईल. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कागदोपत्री सेल दाखवला जातो पण प्रत्यक्षात ते पैसे येतच नाही. कधी शेल कंपन्यांना, कधी आपल्याच वेगळ्या भाऊबंधांच्या कंपन्यांना माल विकलेला दाखवला जातो, म्हणजे विक्री दाखवली जाते पण ऍक्च्युली पैसे येतच नाहीत. या प्रकारे पण फ्रॉड होतात. तर कॅश फ्लो इज द अल्टिमेट ट्रूथ. खरं सत्य जे आहे की बँकेत किती पैसे आलेत. ओके, आणि ते आपण चेक करतो या 2 पॅरामीटरमध्ये. पहिला पॅरामीटर आहे ऑपरेटिंग कॅश फ्लो. म्हणजेच काय की त्या कंपनीला त्यांचा पूर्ण वर्षभरामध्ये व्यवसाय करून, विक्री करून, प्रॉफिट येऊन ते ऍक्च्युली प्रॉफिट बँकेत किती आलंय. फक्त व्यवसायामधून मालाची विक्री करून जे आलेला आहे कॅश फ्लो त्याला ऑपरेटिंग कॅश फ्लो म्हणतात. बिझनेस ऑपरेशन्स मधून जो आला तो झाला ऑपरेटिंग कॅश फ्लो. आणि तो पॉझिटिव्ह पाहिजे, स्ट्रिक्टली पॉझिटिव्ह पाहिजे. कारण जेवढा पैसा ऍक्च्युली कॅश येते आणि जेवढी कॅश कंपनी वापरते, खर्च करते, त्याच्यामध्ये तफावत असली तर कंपनीकडे पैसा उरतच नाहीये. आणि म्हणून आपल्याला ऑपरेटिंग कॅश फ्लो पॉझिटिव्ह पाहिजे आणि तो ग्रोईंग पण पाहिजे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण बघूया तो पॉझिटिव्ह कुठे बघायचा. तर इथे आपण आलो आणि इथे आपल्याला कॅश फ्लो कुठे दिसतोय बघूया. ऑपरेटिंग कॅश फ्लो हा बघा, CFOPR म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय. कॅश फ्लो ऑपरेटिंग 3 इयर्स 6744 करोड. म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे 6700. पण नुसता पॉझिटिव्ह असून फायदा नाही, तर तो ग्रोईंग पण असला पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण खाली याच पेजवर खाली जाऊया आणि इथे आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट दिसेल. हे बघा, इथे बॅलन्स शीटच्या खाली आपल्याला कॅश फ्लोज दिसतात आणि कॅश फ्लोज फ्रॉम ऑपरेटिंग हा झाला ऑपरेटिंग कॅश फ्लो. आणि हा तुम्ही बघाल तर दर वर्षाचा इकडे तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, तर हा मागच्या 3 वर्षांचा जर आपण बघितला 1370, 1625 मध्ये हा कमी झाला होता आणि मार्च 2026 मध्ये हा 5500 आहे. कधीतरी असं होऊ शकतं की एखाद वर्ष कंपनी जास्त इन्व्हेस्ट करते आणि त्याच्यामुळे तो कॅश फ्लो निगेटिव्ह राहिला आहे. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितला ट्रेंड ग्रोईंग आहे आणि आता या फायनान्शियल इयरमध्ये तर खूपच जास्त वाढलेला आहे. ओके, तर हा झाला कॅश फ्लो ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी. दुसरा पण एक कॅश फ्लो आपल्याला बघायचा आहे आणि तो आहे फ्री कॅश फ्लो. म्हणजेच काय की जेवढं कंपनीकडे कॅश आली आहे आणि जेवढी कंपनीने कॅश खर्च केले, कंपनीला पण नवीन प्लांट बांधण्यासाठी, नवीन मशिनरीसाठी, एक्सपान्शन करण्यासाठी कॅश लागते. ती कॅश भविष्यात प्रॉफिटमध्ये रूपांतरित होईल कदाचित, आत्ता माहिती नाही. आता एक्सपांड करण्यासाठी, नवीन ब्रँड एक्वायर करण्यासाठी लागणार पैसे. तर तो जो पैसा आहे सगळं खर्च जाऊन, सगळा पैसा वापरून पण जर त्यांच्याकडे पॉझिटिव्ह फ्री कॅश राहिली तर ती कंपनी चांगली स्ट्रॉंग सॉलिड आहे असा त्याचा अर्थ होतो. तर FCF त्याला म्हणतात. आपण पॉझिटिव्ह पाहिजे आणि वी विल सी इथेच आपल्याला कॅश फ्लो फ्रॉम
इथेच आपल्याला खाली फ्री कॅश फ्लो दिसतोय बघा. हा फ्री कॅश फ्लो जो आहे हा पण इथे 4713 करोडचा आपल्याला दिसतोय. यू कॅन चेक हिअर एज वेल. इथे पण तुम्हाला वरती दिसेल फ्री कॅश फ्लो 4726 करोडचा मागच्या 3 वर्षाचा आपल्याला फ्री कॅश फ्लो दिसतोय. तर याचाच अर्थ काय की कंपनी जेवढी कॅश जमा करते त्या कॅश मधूनच खर्च करते आणि तरी सुद्धा त्यांच्याकडे फ्री कॅश फ्लो बऱ्यापैकी चांगला मेंटेन्ड आहे, ग्रोईंग आहे. तर हा पॅरामीटर आपण बघितला, ऑपरेटिंग कॅश फ्लो आणि फ्री कॅश फ्लो. तर असे हे सगळे पॅरामीटर्स जे आहेत ते पॅरामीटर्स वापरून आपण चांगले कन्सिस्टंट कंपाऊंडर स्टॉक्स निवडू शकतो. आता एक तुम्हाला लक्षात आलं का मित्रांनो, हे सगळे स्टॉक्सचे परफॉर्मन्स आहेत, कंपन्यांचे परफॉर्मन्स आहेत. कंपनी प्रॉफिटेबल आहे का, कंपनीवर कर्ज कमी आहे का, कंपनीला कॉम्पिटिशनला मात देता येते का, कंपनीला प्रॉफिटेबिलिटी आणता येते का, कंपनीला उधारी कमी करता येते का, कंपनीकडे पैसा बरोबर आहे का, आलेला पैसा कंपनी बरोबर काढण्यासाठी वापरते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या 6 पॅरामीटर्स मधून मिळाली, बरोबर की नाही. तर हे पॅरामीटर्स वापरून तुम्ही स्टॉक्स चांगले शोधू शकता. आता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून टायटन दिलं, पण बघा मार्केटमध्ये 6000 स्टॉक्स आहेत. त्या सगळ्या 6000 मधून प्रत्येक कंपनी असे एक एक शोधत बसलात तर भरपूर वेळ जाईल. आणि त्याच्यासाठी एक ऑटोमॅटिक स्कॅनर पण मी तुम्हाला देणार आहे, जो स्कॅनर वापरून तुम्हालाच एका मिनिटामध्ये अशा कंपन्या शोधता येतील ज्या या सगळ्या टेस्टमध्ये पास होत आहेत. करायचं आवडेल तुम्हाला? चला तर बघूया कशा प्रकारे आपण स्क्रीनरमध्ये जाऊन या कंपन्या फिल्टर करू शकतो. पण तिकडे जाण्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. पहिली गोष्ट, आम्ही तुम्हाला काहीतरी गिफ्ट देतो आहोत. तुम्ही या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत थांबलात त्याबद्दल गिफ्ट आमच्यातर्फे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 2 वेगवेगळ्या लिंक्स दिसतील. पहिली गोष्ट, आम्ही काही कोर्सेस तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेले आहेत, जे फायनान्सबद्दल आहेत, इन्व्हेस्टमेंटबद्दल आहेत, प्लस टेक्नॉलॉजीबद्दल पण काही कोर्सेस आम्ही मराठीमधून तुमच्यासाठी क्रिएट केले, ते पण आम्ही फ्री दिलेले आहेत. त्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्हाला जे आवडतात विषय ते कोर्सेस जॉईन करा, फ्री आहेत. दुसरी गोष्ट, आम्ही एका व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे. या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हा, कारण आम्ही तिथे खूप सारा कंटेंट पाठवत असतो. असे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओज, आर्टिकल्स, लेख, आमचे अनेक फ्री कोर्सेस होत असतात, लाईव्ह सेशन्स होत असतात. त्यामध्ये पण आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये ॲडमिशन देतो. तो प्लीज त्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला आणखीन नेटबेटकडून शिकता येईल. तर हे झालं माझ्यातर्फे गिफ्ट. आणि आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा नक्की. कमेंट्स पण करा की हे एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कधी स्टॉक्स निवडणं, स्टॉक शोधणं शिकायला मिळालं होतं का, किंवा आणखीन तुम्हाला काय शिकायला आवडेल ते पण मला खाली कमेंट्समध्ये सांगा. चला आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की कशा प्रकारे आपण प्रॅक्टिकली screener.in या साईटवर जाऊन आपण हे शोधू शकतो. तर इथे बघा, मी इथे स्क्रीनरवर एक स्क्रीन बनवलेली आहे. इथे तुम्हाला स्क्रीन्स बनवता येतात पूर्णच्या पूर्ण, आणि या स्क्रीन्समध्ये काही अटी टाकता येतात. जशा आत्ता आपण डिस्कस केल्या त्या अटी आहेत बघा. इथे ॲव्हरेज रिटर्न ऑन इक्विटी 3 वर्षाचा 20 पेक्षा जास्त, ॲव्हरेज ROC 3 वर्षाचा 20 पेक्षा जास्त, डेट टू इक्विटी 1 पेक्षा कमी, सेल्सची ग्रोथ 15 पेक्षा जास्त, प्रॉफिटची ग्रोथ 15 पेक्षा जास्त, फ्री कॅश फ्लो 0 पेक्षा जास्त म्हणजे पॉझिटिव्ह आहे, ऑपरेटिंग कॅश फ्लो 0 पेक्षा जास्त. तर हे सगळ्या टर्म्स आपण ऍड केल्या आणि हा स्क्रीनर बनवलेला आहे, हा स्कॅनर बनवलेला आहे. आणि इथे बघा मित्रांनो, 181 कंपन्या आल्यात. म्हणजे टोटल मार्केटमधल्या 6000 कंपन्या जाऊन फक्त 181 कंपन्या अशा आहेत ज्या या आपल्या स्ट्रिक्ट रूलमध्ये पास झाल्या. ओके, अगेन पुन्हा एकदा डिस्क्लेमर म्हणून सांगतो की हे एक्झाम्पल आहे, ही कुठल्याही प्रकारची रेकमेंडेशन नाही आहे. तुम्ही तुमचा अभ्यास करूनच निर्णय घ्या. पण तुम्हाला आता कळलं की मी नक्की कुठल्या कंपन्यांचा अभ्यास करू, उगाच वायफळ दुसऱ्या कंपन्यांवर डोकं घालवण्याची गरज नाही आहे. तर नाव यू नो द क्वालिटी कन्सिस्टंट कंपाऊंडर्स या कंपन्या आहेत ज्या कन्सिस्टंटली वाढत आहेत, म्हणजे त्यांचे भविष्यात वाढण्याचे चान्सेस आहेत, प्रोबॅबिलिटी आहे. आणि हे आहे कन्सिस्टंट कंपाऊंडर इन्व्हेस्टिंग. आता हा स्कॅनर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक सोपी गोष्ट करायची आहे, ती म्हणजे हा जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय या नंबरला व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा आहे. काय व्हॉट्सअपमध्ये पाठवणार तुम्ही? SCYTCC. ओके, SCYTCC. बस हे एक्झॅक्टली हेच शब्द लिहा, हेच अक्षर लिहा. त्याच्यामध्ये स्पेस टाकू नका, मराठीत लिहू नका, इंग्रजीमध्ये अशीच्या अशी लिहा. SCYTCC. व्हॉट्सअपमध्ये मेसेज पाठवा, SMS करू नका. 181 कंपन्या आहेत, 181 कंपन्या आहेत. 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 181 कंपन्या आहेत, 181
व्हॉट्सॲपमध्ये या नंबरला मेसेज पाठवा, तुम्हाला ऑटोमॅटिकली या स्क्रीनरची लिंक मिळेल. आता काही महत्वाचे पॉइंट्स तुम्ही लगेचच स्टॉक घेण्यासाठी उडी मारण्याच्या आधी नीट लक्षात घ्या. पहिलं तर डिस्क्लेमर मी तुम्हाला आताच दिला की स्कॅनरमध्ये मिळालेले स्टॉक हे अभ्यासासाठी मिळालेले स्टॉक्स आहेत. लगेच गुंतवणूक करू नका, कारण वॉरन बफे एवढ्या सोप्या अभ्यासावर गुंतवणूक नाही करत. त्यांचा अभ्यास अजून संपलेला नाही, इथून त्यांचा अभ्यास सुरू होतो. आता त्यांनी कंपन्या शॉर्ट लिस्ट केल्या आहेत. बघा, दिस इज द प्रोसेस ऑफ शॉर्ट लिस्टिंग गुड क्वालिटी कंपनीज. ओके, आणि त्याचा फर्दर पुढे अनालिसिस आवश्यक आहे. पुढचा अनालिसिस सोपा नाही आहे, आकड्यांमध्ये नाही मोजता येत. पुढचा अनालिसिस हा क्वालिटेटिव्ह अनालिसिस आहे, जिथे तुम्हाला ऍक्च्युअली अॅन्युअल रिपोर्ट्स वाचून, मॅनेजमेंटशी बोलून, मॅनेजमेंटचे कॉल अटेंड करून मग तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात. आणि त्याची एक खूप डिटेल प्रोसेस आहे जी तुम्हाला या चॅनलवर पुढे शिकायला मिळणारच आहे. मी हे सगळे पॉईंट शिकवणार आहे. पण आपल्याला करायचं काय आहे, स्टॉक्स जे या 180 कंपन्या आहेत त्यातल्या काही कंपन्यांचे तुम्हाला मॅनेजमेंटचं अनालिसिस करायचं आहे, की जे माणसं ही कंपनी चालवत आहेत, CFO, CMO, CTO, मोठे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, हे जे कंपनी चालवत आहेत ते कोण आहेत, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, ते एथिकल आहेत का, ते खोटे नाटे फसवणारे लोक जर तिथे असतील तर तुमचा आमचा पैसा आपण त्यांना नाही द्यायचा ऑब्व्हियसली. आणि म्हणून मॅनेजमेंटचा अभ्यास महत्वाचा आहे. दुसरं कॉम्पिटिशनचा अभ्यास. तिसरं सेक्टरचा अभ्यास. कंपनी खूप चांगली असेल पण सेक्टर डल आहे तर त्या सेक्टरलाच ग्रोथ नाही आहे तर कंपनीला पण ग्रोथ मिळणार नाही. कंपनीचं व्हॅल्युएशन, नुसती कंपनी चांगली असून फायदा नाही, तर ती चांगल्या किमतीला मिळाली पाहिजे. ओके, त्याला म्हणतात व्हॅल्युएशन. कंपनीचं मोलभाव कसा करायचा, शेअरची किंमत बरोबर आहे की चुकीची आहे कसं ठरवायचं, तर ते झालं व्हॅल्युएशन. आणि कंपनीची फ्युचर ग्रोथ कशी असणार आहे. कन्सिस्टंट कंपाऊंडर डेफिनेटली वाढतात, पण कन्सिस्टंट कंपाऊंडर कंपन्या जर हातावर हात धरून बसल्या आणि नवीन एखादं प्रॉडक्ट आलं मार्केटमध्ये जे कम्प्लिटली मार्केट बदलू शकतं, जसं AI आलंय बघा, तर AI अनेक कंपन्यांना कमालीचं बदलू शकतं, अनेक चांगल्या कंपन्यांना बंद करू शकतं आणि अनेक छोट्या कंपन्यांना मोठं करू शकतं. तर हे सगळं होऊ शकतं जर तुम्ही त्याचा अभ्यास केला नाही की कॉम्पिटिटर काय करतायत, फ्युचर ग्रोथ काय आहे, मार्केट ट्रेंड्स काय आहेत, आणि हा सगळा अभ्यास करून मग निर्णय घ्यायचा आहे. फक्त स्टॉक विकत घेऊन होत नाही, तर तो विकत घेतल्यानंतर पण आपल्याला माहिती पाहिजे की हा स्टॉक आपण कधीपर्यंत होल्ड करणार, किती दिवस होल्ड करणार, का होल्ड करणार, जर विकणार आहोत तर का विकणार आहोत, हा सगळा अभ्यास पण अपेक्षित आहे. तो अभ्यास पण आपण आपल्या या चॅनलमध्ये शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप. आज आपण पहिली स्टेप शिकली की कशा प्रकारे आपण चांगले कन्सिस्टंट कंपाऊंडर शिकू शकतो. सो कंटिन्युअस स्टडी इज द की. ही कंटिन्युअस स्टडी तुम्ही पण करा. नेटबेटच्या माध्यमातून या युट्यूब चॅनलवर मी पण तुम्हाला शिकवत राहीन आणि आपण एकत्र मिळून हा अभ्यास पुढे नेऊया. मला खात्री आहे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी ठरला असेल. तुम्ही पण या चांगल्या कन्सिस्टंट कंपाऊंडर कंपन्या शोधू शकता. जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, कमेंट तर अवश्य करा, कारण तुमच्या कमेंट्स मधूनच मला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. माझ्या काय चुका होत आहेत, तुम्हाला आणखीन काय शिकायला आवडेल, तुम्हाला अजून काय शिकायचं आहे ते पण मला सांगा. व्हिडिओ इतर मित्रमंडळींबरोबर शेअर करा म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमचे पुढील व्हिडिओ पण मिळवता येतील. सो फ्रेंड्स, थँक्यू, ऑल द बेस्ट, बाय बाय. भेटूया पुढील आठवड्यामध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण उपयोगी व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग.